बातम्या देश विदेश महाराष्ट्राच्या, तुमच्या आमच्या समाजाच्या, न्याय अन्याय अत्याचाराच्या. घटना आहे. मी जरांगे पाटील यांचा जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे मराठा समाजाच्या नेतृत्वानं, जे नेतृत्व वैचारिक विद्वत्तापूर्ण आहे, त्या नेतृत्वानं आणि राजकीय नेतृत्वाने याची काळजी घेतली पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही जाहीरपणे मागासवर्गीय समाजाला, मागासवर्गीय बांधवांना शिवी दिलेली आहे आणि याची प्रतिक्रिया ही येणार. आणि ती प्रतिक्रिया जर तिखट आली तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. आणि म्हणून पोलिसांनी ताबडतोब जरांगे पाटील यांच्या सभांवर बंधनं घातली पाहिजे आणि त्यांना याची माफी त्यांची पोलीस स्टेशन मध्ये लिहून घेतली पाहिजे की हे चालणार नाही, हे थांबलं पाहिजे. आणि आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही मराठी आहोत, आम्ही कुणाच्या हाताखाली काम करणार नाही, आम्ही राजे लोक आहोत, आम्ही शूद्रांच्या अतिशूद्रांच्या हाताखाली काम करणार नाही, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे. या वक्तव्याला मनुस्मृतीचा आधार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मनुस्मृतीच्या आधारावर सांगेन की हिंदू धर्माची आधारशिला ही मनुस्मृती आहे. आज जरांगे पाटील सहज बोललेले नाहीत. मनुस्मृती बोलायची असेल, मनुस्मृती राबवायची असेल तर तो गोरा गोमटा ब्राह्मणच असला पाहिजे असं नाही, तर तो सावळा अगदी साधा दिसणारा क्षत्रिय सुद्धा मनुस्मृती कशी सांगता येते यांनी मनुस्मृती परवा सांगितली. खरं म्हणजे टीव्ही चॅनलवर याच्या खूप मोठ्या बातम्या आल्या. मला आश्चर्य वाटतं की आम्ही एक मोठ्या समाजाला घेऊन आंदोलन करतो, त्या समाजाला नाव मराठा असं देतो आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन जाहीर करतो आणि ते सगळे त्याला साक्षीदार मीडिया आहे, पोलीस आहेत आणि शासन आहे आणि सगळ्यांच्या समोर, मीडिया समोर हे आंदोलन रोज चालू आहे. आणि आंदोलनाच्या एका वळणावर जरांगे पाटील म्हणतात की आरक्षणामुळे लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागते. 85% भारताची लायकी काढण्याचं काम जरांगे पाटील यांनी केलंय. खरं म्हणजे आमचे SC ST भाऊ आहेत, यांना त्यांचा जर अपमान झाला, सार्वजनिक अपमान झाला तर अॅट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल करण्याचा अधिकार अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मिळालेला आहे. आणि म्हणून ओबीसींना जर अॅट्रॉसिटीचा अधिकार नसला तरी SC ST भावांना आहे. अशा अनेक भावांनी जाहीररित्या जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण या देशातल्या 85% लोकांचा त्यांनी जाहीर अपमान केलाय आणि अपमान, थेट अपमान आहे की लायक नसलेले लोक म्हणजे कोण, तर जे स्वतःला मराठा समजतात, ते मराठ्यांनी स्वतःला कधी शूद्र तर म्हटलं नव्हतं, स्वतःला क्षत्रिय समजत होते आणि त्यांना आता आरक्षणामुळे ज्यांनी प्रगती केलेली आहे. तर विषय सरळ आहे की आरक्षणामुळे प्रगती कोणी केली हो? आरक्षणामुळे पुढे कोण जायला लागले? तर ओबीसी, SC ST आणि स्त्रिया. मग या स्त्री शूद्रांनी आरक्षणाने प्रगती केली असेल तर ते लायक नसलेले लोक होते आणि त्यांना लायक बनवण्याचं काम संविधान करतंय आणि हा संविधानालाच आमचा विरोध आहे असं जरांगे पाटलांनी ते म्हटलंय. आणि म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसांनी खरं म्हणजे गुन्हे दाखल केले पाहिजेत. आमच्या SC ST भावांनी सुद्धा आपला हा जो हे आहे, आपल्या गुन्हा आहे अॅट्रॉसिटीचा, तो दाखल केला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि हे का सांगतोय की शूद्रातिशूद्र आणि ओबीसी आहेत यांची लायकी काढण्याचा, म्हणजे त्यांचा तेजोभंग, त्यांचा अपमान करण्याचा प्रकार घडलेला आहे. मला खूप आश्चर्य वाटतं की एवढा अपमान होऊन सुद्धा कोणाची प्रतिक्रिया येत नाही. मी SRA बद्दल अनेक ठिकाणी भाषण केलेले आहे आणि बोललेलो आहे. SRA म्हणजे काय, तर स्लम डेव्हलपमेंट. आमच्या ज्या वस्त्या होत्या मुंबईतल्या SC STच्या आणि आमचे कोळीवाडे, आगरी कोळ्यांचे, या वस्त्यांना गलिच्छ वस्त्या असं मुंबई महापालिकेने किंवा SRAने मुंबईत म्हटलं की यांच्या वस्त्या गलिच्छ आहेत. आता मला सांगा, मुंबई शहराची सफाई म्हणजे स्वच्छता करण्याचं काम हे आमच्या झोपडपट्टीतले सगळे SC ST भाऊ करतात, हे सगळ्यांना माहित आहे. कुठलाही ब्राह्मण, कुठलाही मराठा किंवा कुठलाही वैश्य, अंबानी, अदानी किंवा मोदी किंवा फडणवीस किंवा एकनाथ शिंदे, हे जे सगळे मोठे मोठे दिग्गज नेते आहेत, शरद पवारांपासून सगळे नेते, हे कधी सफाई कामगार झालेले आपल्याला 70 वर्षात आणि त्या अगोदर 1000 वर्षात दिसलेत का? तर सफाई कामगार कोण असतात हे सांगायला गरज लागत नाही. ते शूद्रातिशूद्रच असतात. म्हणजे जरांगे पाटील यांच्या नजरेतून ते लायक नसतात, असेच लोक ते हलकी कामं करत असतात आणि हलकी कामांची कॅटेगरी निश्चित झालेली आहे. आणि त्यांच्या वस्त्यांना आम्ही स्लम म्हटलं, म्हणजे गलिच्छ म्हटलं. जे लोकांच्या शहराची स्वच्छता करतात त्यांना गलिच्छ म्हटलं. पण SRA प्रकल्पाचा हा गलिच्छ शब्द समोर देऊन
घेऊन कुठल्याही SC ST मधल्या आमच्या भावांनी म्हणजे आदिवासी असतील म्हणजे SC असतील ST असतील यांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही. खरं म्हणजे हा जो आजचा प्रकार आहे जरांगे पाटील यांना आम्हा सगळ्यांना तुमच्यासह मला नालायक म्हटलेला आहे. याला उत्तर आपण संविधानिक पद्धतीने दिलं पाहिजे आणि ती पद्धत आहे संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार आम्ही व्यक्त होणं की आम्ही लायक आहोत की नालायक आहोत हे ठरवण्याचा अधिकार मनुस्मृतीने तुम्हाला दिला असेल पूर्वी, पण आता मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेली आहे. आता भारताचं संविधान आहे आणि भारताच्या संविधानानं आम्हा मागासवर्गीयांना तुमच्या दृष्टीने नालायक असलेल्या लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि आम्ही हे बोलणार जगाला ओरडून सांगणार की आम्ही कोण आहोत. आणि म्हणून आजची जी घटना आहे ही अत्यंत निंद्य घटना आहे. मी जरांगे पाटील यांचा जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे मराठा समाजाच्या नेतृत्वानं जे नेतृत्व वैचारिक विद्वत्तापूर्ण आहे त्या नेतृत्वानं आणि राजकीय नेतृत्वाने याची काळजी घेतली पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही जाहीरपणे मागासवर्गीय समाजाला मागासवर्गीय बांधवांना शिवी दिलेली आहे आणि याची प्रतिक्रिया ही येणार आणि ती प्रतिक्रिया जर तिखट आली तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. आणि म्हणून पोलिसांनी ताबडतोब जरांगे पाटील यांच्या सभांवर बंधनं घातली पाहिजे आणि त्यांना याची माफी त्यांची पोलीस स्टेशन मध्ये लिहून घेतली पाहिजे की हे चालणार नाही, हे थांबलं पाहिजे. परंतु हे थांबवण्याचा प्रयत्न कुणी करत नाही. मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतात की जरांगे पाटील हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या मनातलं बोलले, परंतु तुमच्या मनातलं तुमची उच्चवर्णीय जो आकस आहे मागासवर्गीय भारताविरुद्ध तो काढला असेल. परंतु आमचे मागासवर्गीय बांधव एवढे नम्र आहेत, एवढे विनम्र आहेत, एवढे शांत आहेत की मला वाटतं आता 2-3 दिवस होऊन सुद्धा याच्याबद्दल कुणी गुन्हा नोंदवायला तयार नाही की कुणी बोलायला तयार नाही. खरं म्हणजे हा सार्वजनिक जीवनामध्ये मागासवर्गीय भारताचा अपमान झालेला आहे आणि याचा निषेध समस्त मागासवर्गीय OBC SC ST आणि स्त्रियांच्या वतीने मी जाहीररित्या करतो. आणि अशा प्रकारचं आंदोलन हे संविधानिक आंदोलन असूच शकत नाही. तुमचा राजकीय राग एखाद्यावर असू शकतो तरी सुद्धा त्याच्या व्यक्तिगत जीवनात त्याच्या समाजाला तुम्ही लायक नाहीत असं बोलणं आणि स्वतःला लायक म्हणणं याला आधार काय? जन्मानेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य श्रेष्ठ असतात ही सांगणारी मनुस्मृती संविधानकाराने जाळलेली आहे. मला तर वाटतं OBC बांधवांनी आता प्रत्येक सभेत मनुस्मृती जाळली पाहिजे, कारण मनुस्मृती हे जरांगे पाटलांच्या मनातलं आणि मेंदूत सडक्या मेंदूत बसलेल्या बुद्धीत बसलेल्या आजाराचं मूळ आहे. आणि म्हणून मनुस्मृती OBCच्या प्रत्येक सभेत पहिल्यांदा मनुस्मृती दहनाने या सभेला सुरुवात झाली पाहिजे. आता आपल्याला समयी प्रज्वलित करायची गरज नाही तर समतेसाठी या देशामध्ये समता यावी, OBCनी जागृत व्हावं. आणि म्हणून तो निषेध आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांनी महाडला अगोदर मनुस्मृती जाळली. प्रत्येक सभेमध्ये मनुस्मृतीचं दहन झालं पाहिजे आणि मनुस्मृतीचं दहन झालं तर निश्चितपणे जरांगे पाटलांसारख्या कुप्रवृत्ती आहे त्यांच्या जिभेवर, त्यांच्या मनावर, त्यांच्या शब्दांवर बंधन येतील. आणि म्हणून मनुस्मृतीची ही जी विषमता आहे ती किती भयानक आहे ती मी तुम्हाला सांगतो की या मनुस्मृतीने शूद्रांना हजारो वर्ष गुलाम केलं. मी असं म्हणत नाही 5000 वर्ष, 2000, 3000 वर्ष, अनेक वर्ष सेवक म्हणून शूद्र म्हणून त्यांना हिणवलंय, त्यांना खिचपट ठेवलेलं आहे. आणि या हजारो वर्षांचा संघर्ष जरांगे पाटील यांच्या या मराठा आंदोलनामुळे आज समोर येतोय. पहिल्यांदा या देशामधले OBC जागे व्हायला लागलेत आणि जरांगे पाटील यांना उत्तरं द्यायला लागलेली आहेत की तुम्ही जे वक्तव्य करताय तुम्ही स्वतःला लायक समजता, तुम्ही श्रेष्ठ समजता, क्षत्रिय समजता, पण या देशामध्ये तुमच्या क्षत्रियांचा अनेक वेळा पराभव झालाय, किंबहुना तुमच्यामुळे हा देश हारलेला आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि ज्या ज्यावेळी मागासवर्गीयांना लढण्याची संधी भेटली त्यांनी पराक्रम केलेला आहे. आणि म्हणूनच मला आवडता लढा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला तो भीमा कोरेगावची जी लढाई आहे ती लढाई मागासवर्गीयांची योग्यता दाखवणारी आहे. 28,000 ब्राह्मण आणि मराठ्यांच्या सरदारांना, सैन्यांना 500 आमच्या शूर महार सैनिकांनी, महार बटालियननी कापून काढलं. याच वेळी आम्ही आमची लायकी सिद्ध केलेली आहे. पुन्हा एकदा या अहिंसक लोकशाहीमध्ये अशा प्रकारची हिंसक युद्धांची आठवण आम्हाला कोणी करून देऊ नये. आणि आम्ही नेहमी सांगतो की आम्ही जी टोपी घालतो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची आहे. आणि आमच्या या आगरी कोळी भंडाऱ्यांच्या आरमाराने जर इंग्लंडच्या जगज्जेत्या इंग्रजांच्या आरमारांचा पराभव रत्नागिरीच्या समुद्रात केलेला असेल तर आमची योग्यता काय आम्ही जागतिक पातळीवर सिद्ध केलेली आहे. इंग्रजांच्या बरोबर महार बटालियनने लढून तुमचा पराभव केलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा आणि नीट बोलावं.
देशातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी पोलिसांनी पण घ्यावी आणि यांच्या सभेला परमिशन नाकारावी असं मी जाहीररित्या सांगतो. हे आंदोलन आता अहिंसक राहिलेलं नाही, संविधानिक राहिलेलं नाही. जाहीररित्या या देशातल्या 85% शूद्रातिशूद्रांचा अपमान केल्यानंतर या देशामध्ये काय होऊ शकतं हे सांगायला तत्वचिंतकाची गरज नाही.